गायकवाड परिवार हा नाशिक रोडमध्ये एक नावाजलेला मोठा परिवार आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतनं मी आज हा व्यवसायामध्ये एवढा मोठा झालेलो आहे. त्या वाईट काळामध्ये जे जे मी अनुभवलेलं आहे आणि जे जे मला कमी पडायचं, जे मला वाटायचं, जेणेकरून मी ते मनात मी दुःखी असायचो, रडायचो, तर मला ती जाणीव होती की लोकांना काय नाही मिळत आहे किंवा काय न मिळाल्यानं दुःख होतं. महिलांमध्ये सुद्धा अनेक कौशल्य असतं, परंतु त्यांना ना प्लॅटफॉर्म मिळत नसतं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मग तिने अनेक महिलांना जोडलं आणि 2009 सालापर्यंत 10 सालापर्यंत मी शिवसेनेतच काम करत होतो. दोन्ही वेळेस माझा थोड्याशा मतांनी माझा पराभव होत गेला. जर आपण आता याच्यातच राहून गेलो तर आपलं घर सावरणार नाही. म्हणजे समजा मी पुरुष म्हणून लढलो असतो तर महिला म्हणून एक सक्षम उमेदवार पाहिजे. एकदा तर लग्न सुद्धा झालं. अच्छा. आणि मी राहायला समोर होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होता आणि आता पुन्हा त्याच्यानंतर मनसे, त्याच्यानंतर भाजप, ते घरात न झालं ते. पण मग आता तुम्ही 2025 मध्ये इच्छुक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये तुम्ही प्रवेश केलाय पुन्हा. मग पुन्हा तिकडे वळण्याचं काय कारण? आणि आज ज्या पक्षामुळे मी मोठा झालो त्या पक्षाला आज गरज आहे. पण मग त्यांनी आता यावेळेस त्यांनी का माघार घेतली किंवा तुम्ही माघार घ्यायला लागली का? नेमकी काय कारण काय त्यांचं माघार घेण्याचं? जर त्या दोन्ही वेळेस निवडून आल्या त्या आणि आता पुन्हा जर संधी आहे आणि शिवाय सत्ताधारी पक्ष त्यांच्या बाजूने होता तर तुम्ही का मध्ये? जर हे लावलं तर पाणी कमीत कमी स्वच्छ येईल त्या रामकुंडापर्यंत. त्याच्या पत्नीचं असलेलं सोनं नाणं मोडून तो मला पैसे देतो. चिमणीच्या पिल्यालाही गरुडाचे पंख बसवता येतील, मात्र भरारी घेण्याचं वेळ हे रक्तातच असावं लागतं. प्रामाणिकपणे मी माणसं उभी केलेली, कार्यकर्त्यांना वाव दिलेला आहे.